बैठकीला जे आपण उपस्थिती दर्शवलेली आहे, नेमके काय राजकीय समीकरण बदलत आहेत? आता निवडणूक लागलेली आहे आणि तुम्हाला पाठीमागे मी सांगितलेलं की निवडणूक म्हटलं की वेगवेगळी समीकरणं होतात, वेगवेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक ही या जिल्ह्याच्या म्हणजे सर्वांचं सहकार्य असणाऱ्या अशा उमेदवारांच्या राजभवन या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. पाठीमागच्या घडामोडी मी तुम्हा सगळ्यांना सांगितलेल्या आहे आणि या ठिकाणी मी पाठीमागे सांगितलेलं होतं माझी भूमिका की मी वसंतनाना यांना मतदान करणार नाही आणि या निवडणुकीमध्ये जी वसंतनाना उमेदवारी दिलेली आहे ही माझा विश्वासघात करून दिलेली आहे, माझी फसवणूक करून दिलेली आहे, माझी मानहानी करून दिलेली आहे. एकदा माझ्या मुलाची उमेदवारी ठरलेली असताना त्यांनी पुन्हा अशा पद्धतीनं गैरविश्वास दाखवून उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज भरणं, पुन्हा माझीच उमेदवारी म्हणून फायनल करणं आणि पुन्हा वसंतनानाचाच फॉर्म ठेवणं ही या पाठीमागेही अनेक ठिकाणी अनेक तालुक्यामध्ये राजकारण करत असताना अनेक ठिकाणी त्यांची अशाच पद्धतीची भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे मी कंटाळून गेलो त्यांच्या अशा भूमिका दर्शवून करणं, गैरविश्वास दाखवणं आणि सहकार्य म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बरोबरीनं सर्वांनी चालणं, कारण हा जो काळ आहे महाविकास आघाडीचा तो अतिशय अडचणीचा काळ आहे आणि अशा काळामध्ये जे नेतृत्व करतात त्यांनी सर्वांना सामावून आणि सर्वांना बरोबर येऊन काम करायला पाहिजे. ती उंची असायला पाहिजे की या जिल्ह्यामध्ये मला दिसत नाही. त्यांच्याबरोबर कोण आहे मला माहिती नाही, पण जेही आम्ही राष्ट्रवादीचे आणि सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार सगळे या ठिकाणी आम्ही राजाभाऊ राऊत यांना पाठिंबा दिलेला आणि या ठिकाणी बैठक होती. त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही त्या ठिकाणी म्हणजे माळशिरस तालुक्यात उत्तम जानकर आणि मोहिते पाटील परत संघर्ष पाहायला मिळणार नाही. आता तो त्यांनी सुरू केलाय म्हणायला हरकत नाही, पण त्याची सुरुवात तर झालेली आहे की एखाद्या ह्याच्यामध्ये संकट काळामध्ये मी खासदार करताना तुम्ही सगळ्या मीडियाने जिल्ह्याने राज्यानं माझी भूमिका पाहिलेली आहे आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी उतरलेलो असताना त्या निवडणुकीमध्ये पुन्हा मी आमदार होऊ नये म्हणून यांनी वेगवेगळ्या कृत्या केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच केले, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी तुम्हाला या मीडियामध्ये सांगता अगदी देवाभाऊपर्यंत सुद्धा जाऊन आले की यांचा जातीचा दाखला रद्द करा, असं करा, तसं करा. पण अशा पद्धतीनं जास्त काळ मी मोहिते पाटील कुटुंबाबरोबर कोणी राहू शकत नाही असं माझं. रामभाऊ आणि उत्तम जानकर यांची युती माळशिरस तालुक्यात पाहायला मिळेल. सोबत घेऊन जाण्याची भूमिका नेत्यांची दिसत नाही. मोहिते पाटील कुटुंबाची अशी ओळख होती की जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्याला सोबत घेऊन जाणार कुटुंब म्हणून हे सगळं सोडलंय आणि एकाधिकारशाही आता सुरू असा पक्षात वाटतं. त्यांच्या कुटुंबामध्ये निर्णय कोण करते हे समजत नाही. निर्णय पुढच्या बाजूला खासदार करतात आणि तो निर्णय फिरवणारी मागे यंत्रणा. हे प्रत्येक वेळेला राजकारण करत असताना प्रत्येक ठिकाणी न्याय द्यावा लागतो. त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये व्यूहरचना करावी लागते, आघाड्या उघडाव्या लागतात. लढाईमध्ये कुणी कुठं लढायचं, कुणी कशा पद्धतीनं त्याची चढाई करायची, हे सगळं त्या ठिकाणी आपण ठरवलं तर त्या ठिकाणी बॅकबोन पाठीमागं पुन्हा वेगळ्याच घडामोडी होतात आणि प्रत्येक वेळेला ठरवलेला प्लॅन
ठरवलेली त्या ठिकाणची व्यूहरचना ती उद्ध्वस्त केली जाते. त्यामुळं कुटुंबामध्ये जे निर्णय त्यांच्या एकत्रितपणाचा आहे त्याचा अभाव झालेला आहे. कुटुंबामध्ये अनेक केंद्रे आहेत निर्णय करण्याची, त्यामुळं निर्णय होत नाही आणि केलेला निर्णय हा पुन्हा बदलला जातो. अशा पद्धतीची सारखी वारंवार जानकर साहेब तुमच्यासोबत कुठले आमदार जे आहेत ते बैठकीला उपस्थित होते काय सांगतात?